दरम्यान शिर्डीमधून उमेदवारी मिळाल्याचा दावा सदाशिव लोखंडेंनी केला। एकनाथ शिंदेंनी तयारीचे आदेश दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे। सदाशिव लोखंडे यांचा सामना यामुळे भाऊसाहेब वागचौरेंशी होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच आपल्याला शिर्डीमधून उमेदवारी मिळाल्याचा दावा सदाशिव लोखंडे यांनी केला आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्याला तयारीला लागण्याचे आदेश दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे। आणि जर सदाशिव लोखंडे यांना शिर्डीमधून उमेदवारी दिली गेली तर त्यांचा सामना भाऊसाहेब वागचौरेंशी होण्याची शक्यता आहे। राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते या ठिकाणी मला सांगण्यात आलं कामाला लागा आणि कामाला लागा याचा अर्थ आपल्याला जी भूमिका आहे या भागामध्ये लवकरच घोषित होईल। त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर प्रोसेस चालू आहे। 10 कोटी नाकारणारा आणि 10 लाख स्वीकारणारा हा 2 मध्ये फरक आहे। बाबाच्या तुपामध्ये 10 खाणारा आणि आम्हाला निवडणुकीमध्ये 10 कोटी रुपये देणारा, त्यामुळे दलाल म्हणून काम करा नाकारणारा ही जनता ठरवेल। राज्याची ज्यांना स्वतःच्या तिकिटाची खात्री नाही, ज्यांना उमेदवारी अजूनही अंधारमय आहे आणि जनतेनं ज्यांना नाकारलेलं आहे त्यांनी कोणत्या बाजूनं बोलावं आणि काय बोलावं मला काही समजत नाही। आणि मी देखील यांच्यासाठी काय बोलावं, जेव्हा उमेदवारी होईल डिक्लेअर त्यावेळेला सर्व काही तर बोलणारच आणि सर्व जनतेला सांगलं जाणार आहे। ज्या 10 वर्षामध्ये ज्या माणसाला निष्क्रिय खासदार म्हणून जनतेनं ओळखलं आहे, पाहिलेलं आहे, अशा माणसाबद्दल जास्त मी बोलणं, जनतेचा सूर आपण ऐका, प्रत्येक खेड्यात गावात शहराचा आणि जनतेचा सूर ऐका, म्हणजे आपल्याला समजेल की ही व्यक्ती काय लायकीची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।